त्या भक्तीमुळे त्याच्या ठिकाणी एवढं पावित्र्य येतं. तीर्थ सुद्धा त्या भजन करणाऱ्या भक्ताच्या दर्शनानं पवित्र. फिरते तया ठाया फिरते तया ठाया येती पुनीत व्हावया येती पुनीत व्हावया पर्व काळ पाया पर्व काळ पाया वशे वैष्णवा तीर्थ. प्रसंग सांगतो पुढे जातो. ज्ञानोबारे पंढरपूरला आले. दशमी एकादशी द्वादशी वाळवंटात नामदेवांच्या कीर्तनात काळ घेऊन भजन म्हणायचं, पाऊल खेळायचं, नाचायचं, गाये नाचे उडी आनंद केला. अक्षरापत झाली आणि ज्ञानोबाराय पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. पांडुरंगाने विचारलं, ज्ञानोबाराया चेहरा उदास आहे, काहीतरी काळजी वाटते. तर काळजी असली की किती माणूस गोरा असला तरी काळपट पडलेला असतो. मग त्याचा चेहरा बघून लोक विचारतात, काय गा काय जरा चेहरा उदास आहे. मग ते नाही जरा घोकणी कळते का. आमच्या संतांचे अक्षर आहेत, रात्र दिवस घोक येतो तुम्ही सावध असा जाण्या तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. लोकांनी विचारलं का कारण म्हणजे मला माझ्या प्रपंचाची अथवा माझी काळजी नाही, तुमची काळजी लागल्या. तुमचं निम्द ह्या आजच चिंती बिद्दे रात्र दिवस घोकितो तुम्ही सावध महाराजांना लोक अरे रात्र दिवस आमच्याकरता का घोकणी करताय. महाराज म्हणाले, कारण तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. तुमची नगरी ना 3.5 हाताची याचा आम्हाला भरवसा नाही. अगदी तारुण्यात तुम्ही जाऊ शकता. येड पडताना गळा पडेल फासा, कधी त्या काळाचा तुमच्यावर फासा पडेल सांगता येत नाही. उठा की जी माय बाप कशी लागली झोप. किती काळ बदललाय हो. त्यावेळी संतांना जगाला सांगायचं, मायबाप उठा, जाग रे जाग दादा, मोठी गडद दिवट्या अभंगामध्ये दादा गो उठा, मायबाप उठा. ज्यांना संत पाया पडायची लोकांच्या, आता 2 अभंग पाठ झाले की लोक आमच्या पाया पडतात. म्हणजे संतांच्या मुळे एवढं आम्हाला सोपं झालं. त्यावेळी संतांनी जगाच्या उद्धाराकरता जगाच्याच पाया पडायचं. मायबाप आम्ही तुम्हाला जागे करायला आले. देवताने जागतो गा कधी गावनी जला राती. अख्खा गाव झोपलाय आणि दिवटा रूपी संत प्रत्येकाच्या दारात जातो. करणे हेची मज दिवटा हे या सगळ्या आपण म्हणत बसलो तर वेळ निघून जाईल. चला एवढं सांगायचं होतं. तुमच्या भगवत भक्तीने एवढे तुमच्या ठिकाणी पावित्र्य येतं. तीर्थ सुद्धा अशा भजन करणाऱ्याच्या पायाचं दर्शन घेऊन त्यांचं पावित्र्य त्यांना येतं. कसं ज्ञानोबाराय पंढरपूरला आले, देवाच्या दर्शनाला गेले. देवाने विचारलं, ज्ञानोबाराया चेहरा उदास आहे. ज्ञानोबाराय म्हणाले, काय करू देवा, एक चिंता आहे. म्हणजे काय चिंता आहे. तीर्थयात्रा करावी, काहीतरी साधना करावी असं वाटते. तीर्थाटन करायचंय म्हणे हो. मग जा म्हणजे काय निघा. नाही म्हणले जायचंय पण एक काम आहे म्हणून तुमच्याकडे आलोय. म्हणे काय काम आहे. ते तुमचं तेवढं लाडकं पोरग पाठवायचं म्हणे. बरोबर तुमचं लाडकं लेकरू नामदेवरायांना पाठवा. आता खरं सांगू का, जे पंढरपूर सोडून नामदेवरायाला करमत होतं का नाही मला सांगायची पण नाही, मला ती वेळ पण नाही, मला माहित पण नाही असं सांग. पण खरं सांगतो, नामयाला सोडून देवालाच पंढरपुरात करमत. नामदेवाला करमत होतं का नाही कोणाच्या, पण देवालाच करमत नव्हतं. पण आता ज्ञानोबा म्हणतात तुमच्या नामयाला पाठवा. आणि देवाने सांगितलं नामा ज्ञानाबरोबर तीर्थाचा आता नामदेवरायांनी आडीवडी घेतले.
ज्याच्याबरोबर रोज दूध प्यायला मिळते, ज्याच्याबरोबर गप्पा मारायला मिळतात, ज्याच्याबरोबर जेवायला मिळते, ज्याच्याबरोबर विटेवर त्याला खाली ओढून फुगडी खेळायला मिळते, त्याला सोडून जावं वाटेल का? त्याला सोडून जावं वाटत नाही. एवढा आनंद त्या पंढरपुरात. नामदेवराय म्हणाले, देवा मला तीर्थाटनाची काय गरज आहे. देव म्हणाले, नामा वाक्य नीट ऐकायचं. एकाच खूप मोठा अर्थ आहे, पण सहज सांगून जातो. नामा नाम ज्ञानाच्या संगतीत गेल्याशिवाय नामही परिपक्व होत जा. म्हणून वारकऱ्यांनी नाम धारती असावं आणि वारकऱ्यांनी ज्ञान म्हणजे ग्रंथांचा अभ्यासही करावा. नामदेवराय आणि ज्ञानोबाराय हे वारकरी संप्रदायाचा पाय. नामही पाहिजे, दोन्ही. हे नामया, नाम ज्ञानाच्या संगतीत गेल्याशिवाय नामही परिपक्व होत नाही. जा, फळ पिकल्याशिवाय खाऊ वाटत पाहिजे. त्यामुळं ज्ञानाच्या संगतीशिवाय नामही पिकत नाही. जा. आता सांकेतिक भाषेत नामदेवरांच्या लक्षात आले. नामदेवरांनी काय मुक्काम दर मुक्काम दोघे विश्वनाथाला पोचले. गंगेच्या पहिल्या तीराला विश्वनाथ आहे, गंगेच्या आईला तीराला हे दोघं उभे आहेत आणि गंगा मध्ये. आता विश्वनाथाच्या लक्षात आलं, वारकरी संप्रदायातील महान आणि मोठे दोन वैष्णव माझ्या भेटीला आले आणि गंगेच्या पलीकडच्या तीरावर ते उभे आहेत, गंगेच्या अलीकडच्या तीरावर माझं मन. विश्वनाथाने विचार केला, मोठ्या माणसांच्या स्वागताला मोठी माणसं समोर असतात. आपणच विश्वनाथ मंदिरातून या बाजूला, गंगेतून इकडे आले, या तीराला आले. ज्ञानोबारायांना आलिंगन दिलं, नामदेवरायांना आलिंगन दिलं. ज्ञानोबारायांना घट्ट मिठी मारली, गळा भेट दिली. ज्ञानोबारायांचा हात धरला आणि सांगितलं, ज्ञानोबाराया मी तुम्हाला गंगेतून पलीकडे माझ्या निवासाकडे न्यायला आलोय, चला. हे आम्हाला कसं कळलं? आमचा शिशी कॅमेरा तिथं होता. नामदेवराय आमचा कॅमेरा आहे. असं का म्हणावं? नामदेवरायांच्या वाट्याला जे भाग्य आलं ते बाकीच्या संतांच्या वाट्याला आलं नाही म्हणायचं माझं धाडस नाही, पण कमी प्रमाणात. एवढं माझं धाडस नाही. नामदेवरायांच्या वाट्याला जे आलं ते बाकीच्या कमी आलं असं म्हणतो. अशी व्यक्ती सांगू शकतो. नाही आलं म्हणायचा अधिकार आपल्याला काय? कमी प्रमाणात अशी व्यक्ती सांगते. हे बघा, जे ब्रह्मज्ञानी असतात ते संत असतातच अशी व्यक्ती सांगता येत नाही, पण जे संत असतात ते ब्रह्मज्ञानी असतातच अशी व्यक्ती सांगतात. काय झालं? अनेक संतांना देवानी समाधी द्यावी आणि समाधी देताना नामदेवरायांनी नव देवानी नामदेवरायांना घेऊनच समाधी द्यायला जावं. आणि देव संतांना समाधी कशी देतो ते पुढं उभारून आपल्या डोळ्यांनी तो सोहळा पाहायचा आणि अभंग लिहून काढायची. म्हणून शिशी कॅमेरा. ज्ञानोबारायांना कशी समाधी दिली? आमच्यापैकी कोण होतं का हो? पण आज आम्ही आनंदाने अभंग गातो, कारण आमच्या कॅमेऱ्यानं काही त्यातनं चुकवलं नाही. सोपान काकांना समाधी कशी दिली? टिपून ठेवलं. निवृत्तीनाथांची समाधी टिपली. नामदेवरायांची प्रत्यक्ष समाधी टिपली, स्वतःची 14 जणांची. अनेक चोकोबारांची टिपली. म्हणून ज्ञानोबारायांच्या सारखं भाग्य. हे बघा, एकच प्रसंग सांगतो. माऊलींचं मंदिर आहे म्हणून 1-2 मिनिटात आणि पुढे जातो. म्हणजे नामदेवरायांच्यामुळे आमच्यावर नामदेवरायांची किती उपकार आहेत हे कळू देत फक्त. ज्ञानोबारायांना समाधी द्यायचं. कार्तिक वारीला 4 भावंड आले. देवाला सांगितलं, देवा काला झाला की निघा, सप्तमी अष्टमीला आळंदीला पोचा.